म्हणून हे नवल आहे। 8व्या अवतारात प्रत्येक काम जे जे केलं ते नवलाचंच केलं। तुम्ही कुठलंही काम पहा ते नवलाचंच। 7व्या अवतारात एका चांगल्या माणसानं सांगितलं माझं पोरग मृत्यू पावलं, उठवा ना। चांगल्या माणसाचं पोरग होतं आणि ते मृत्यू पावलं। प्रभू रामचंद्रांना सांगितलं मालक आयुष्यभर तुमचं भजन करतोय, घरावर तुळशीपत्र ठुलंय, रात्रंदिवस तुमची सेवा करतो, माझा मुलगा गेलाय, उठवा ना। नाही उठिला। ज्या भावाने रात्रंदिवस सेवा केली त्या लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर सगळ्या वानरांनी सांगितलं देवा उठवा ना। नाही उठिता येत रे, मला उठिता येत नाही, मला नाही उठिता येत। लक्ष्मणाला ज्यानं औषधी दिली ते औषध त्या डॉक्टरचं नाव होतं सुषेण नावाचा डॉक्टर। जुन्या काळात त्याला वैद्य म्हणायचे, आता डॉक्टर म्हणते। सुषेण नावाच्या वैद्याने औषधी सांगितली, या औषधी दिल्याच्या नंतर लक्ष्मण उठले आणि तो सुषेण नावाचा डॉक्टर ज्या वेळेला मृत्यू पावला त्यावेळेला सुषेणाची पत्नी प्रभू रामचंद्राच्या पायावर लोटांगण घालते आणि सांगितलं देवा तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं काम माझ्या नवऱ्याने केलं, नाही तर लक्ष्मण जर वाचले नसते तर प्रभू रामचंद्रनं प्राण सोडला असता। आणि प्रभू रामचंद्र गेले कळालं की भरताने प्राण सोडला असता, भरत गेले कळालं की शत्रुघ्नानं प्राण सोडला असता, राजा दशरथाच्या 4 सुना विधवा झाल्या असत्या। कोण म्हणती? आगाव साहेब सुषेण डॉक्टरची बायको। लोटांगण घातलं, नवऱ्याचं पार्थिव समुद्राच्या वाळवंटात रचलंय, सती जाणार बाई आहे। पण बाईने विचार केला ज्याच्या डोळ्यातलं पाणी माझ्या मालकानं पुसले अंत्यविधीला आलाय, आपण जाता जाता त्याला भीक मागावा। समुद्रात स्नान केलं आणि वल्या कपड्यानं वटीपदर पुढं केला। स्त्रीला पदर 2 असते, एक डोकं झाकायचा असतो आणि एक वटीपदर असतो। ते वटीपदर पुढं केला आणि विश्वाच्या मालकाला सांगितलं देवा लक्ष्मीच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायचं काम माझ्या नवऱ्याने केलं, शेषाच्या पत्नीच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायचं काम माझ्या नवऱ्याने केले। भरत शत्रुघ्नाची म्हणजे सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी ह्या 4 सुना दशरथाला होत्या। राजा दशरथाच्या 4 सुनाच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायचं काम माझ्या पतीनं केले। देवा 4चं कुंकू वाचिलं माझ्या नवऱ्यानं, तुम्ही माझं एकटीचं वाचवा ना, उठवा ना माझ्या मालकाला, उठवा ना। देवानं सांगितलं बाई माफ कर, मला नाही उठिता येत, नाही उठिता येत, नाही उठिता येत। इकडं वारकरी संप्रदायात गोडसा पुरावा आहे, तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता। मग मंदोदरी पतिव्रता नव्हती करक म्हणजे बाबा, मंदोदरी सारखं पातिव्रत्य तर कोणाचं नव्हतंच। मुख्य रावण मृत्यू पावल्याच्या नंतर मंदोदरी सती जात होती आणि गेली पण सती। मी नवल सांगतोय, मागच्यातला आणि पुढच्यातला फरक सांगतोय। 8व्या अवतारातच नवल का, 1-2च ऐका, जास्त नाही। मेलेल्या माणसाची चिता आयताकृती असते आणि सतीची चिता चौकोनी असते। कोठाळकर महाराज सांगायचे सतीनं देखे आग्न। त्याच्यानंतर प्रल्हाद शास्त्रीच्या मुखारविंदातून ऐकले महाराष्ट्रातले पहिले 3 शास्त्री, काशी विद्यापीठातून पहिल्या मार्कानं पास झालेले महाराष्ट्रातले अत्यंत प्रगल्भ विद्वान 3 शास्त्री, जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर हे महाराष्ट्रातले पहिले 3 शास्त्री। याच्यानंतर शास्त्री खूप झाले पण महाराष्ट्रातले पहिले 3। तर प्रल्हाद शास्त्री दैठणकर सांगायचे येथे पातिव्रत्य धर्माना अस्ति तजा आहे, अंबरास ततेवचम वैशानरम किमप जाया येती काया बनग्नम वैशानरस ततेवच। काय अग्नीची मायवेली पतिव्रतेचं शरीर पाहाची, म्हणून पतिव्रतेचं आधी शरीर जळतंय आणि मग कपडा जळतो आगाव साहेब, आणि मेलेल्या माणसाचा आधी कपडा जळतो मग शरीर जळते, इतकं उलट आहे। रामराव भाऊ यांचं नाव रामराव आहे बरं, तुम्हाला नाही म्हणणार। विठाला 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 विठाला। मांडी घालून बसली आगाव साहेब ती।
आणि मंदोदरीनं रावणाला विचारलं, फरक सांगतोय मागच्यातला मी. मंदोदरीनं अग्नीला विचारलं, रावणाला नाही. अग्नी नारायण ना, तो अग्नी भडाग्नी नावाचा अग्नी असतो. 14 अग्निपिकी का अग्नी, भडाग्नी नावाचा अग्नी. हे भडाग्नी स्थितोय वैशान्नरा, माझ्या मालकाच्या अगोदर मला जाळा. तर अग्नीनं सांगितलं, बाई तसं नसते, प्रेताचा कपडा पेटला की प्रेत जळत असते, मी असं करणार नाही. तिनं सांगितलं, असं कसं काय, मी सांगते ना. ते म्हणलं, तुम्ही काही सांगताल, वरच्याला विचारा. वरचा तर तिथंच होता ना, भगवान रामचंद्र म्हणजे विष्णूच वरचाच आहे ना. ते कुठं तिकडे थोडं बाजाराला थोडा गेलता, तिथंच होता. विचारलं, प्रभू काय काय नाही म्हणले. अग्नीला कामाला लावलेले, कामाला लावलेल्या माणसाला अडचण करू नका. काय असतं माहितीये का, शहाण्या माणसानं गड्याला हाणूच नाही, शहाण्या माणसानं गड्याला हाणूच नाही. ज्याचा गडी आहे का त्याच्या मालकाला हाणावं. गड्याला हाणून काय होते, वानर मारलं, काय 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 अर्थ असतो का त्याला. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, बाई तू अग्नीला दटू नकोस, त्याचा काय, तो नोकर आहे, तो कामाला लावलेला माणूस आहे, त्याला कशाला त्रास देत. ठीक आहे म्हणले, अग्नी तुझं काम तू कर, पण माझ्या अगोदर नवऱ्याला जळूच देणार नाही. काय बाई असेल. 6 बायकाच्या वक्षस्थळातून दूध आलं. लेकरू लहान नसताना, लेकरू ताना असल्यावर तो दूध येईल नवल नाही. अण्णा लेकरू लहान नसताना 22.5 वर्षाचं पोरग झाल्यावर पोरग रणात पडलं आणि भाऊ दारात आहे. भाऊ कोण आहे, पंढरपुरातला मालक आहे. भावाला सांगितलं, दादा दिवाळी पंचमीला काय देऊ नकोस रे, पोरग मरू देऊ नकोस. सांगता येतं की इतक्या लांबून. वक्षस्थळ, डाव्या वक्षस्थळातून दूध आलं, हातावर दूध घेतलं, 22.5 वर्षाचं पोरग, आणि त्या दुधानं लिहिलं काळ्या कागदावर, जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा कळावे आपली बहीण सुभद्रा. दिवाळी पंचमीला साडी घेऊ नकोस रे, पण एकुलतं एक पोरगे मरू देऊ नकोस, कळावे सुभद्रा. पत्र चुरगाळून टाकलं. 22.5 वर्षाचं पोरग झाल्यावर सुभद्रेच्या वक्षस्थळातून दूध आलं. माय महाराज लेकरासाठी आला असेल, नवल नाही, नवऱ्यासाठी वक्षस्थळातून दूध राख माझी बाबा. यमधर्माची प्रार्थना केली. यमनारायणा, यमधर्मा, माय लेकरावर जितकं प्रेम करते त्याच्या 1000 पटीनं जर मी माझ्या नवऱ्यावर प्रेम केला असेल तर माझ्या वक्षस्थळातून दूध यावा. आणि वक्षस्थळातून दोन्ही स्तनातून धारा येत होत्या आणि रावणाला लागलेला अग्नी इजत होता. आता प्रभू रामचंद्राला सांगितलं, मी पतिव्रता नाही का, मी पतिव्रता नाही. मग आता इथून पुढे माझे मालक जर जन्माला, तू जिवंत कर, माझ्या मालकाला जिवंत कर. मी लक्ष्मणाला गादी देते, मी भरताला गादी देते, मी शत्रुघ्नाला गादी देते. भगवंतानं सांगितलं आम्हाला घ्यायची नाही, बिभीषणाला, बिभीषण भाऊजीला गादी देते. माझ्या पतीला जिवंत कर, माझ्या नवऱ्याला बिभीषणाच्या डोक्यावर छत्री धरायला लावते. भगवान म्हणले, बाई पण मला नाही जिथं करता येत, नाही करता येत, म्हणून नवल नाही. आता पुढचं नवल आहे का. एका महाराजाचं पोरग आंघोळीला गेलं, आडमुठ होतं, समुद्राच्या कडीला बसून सेल्फी घेत होतं. काहून नाही मरायचं, आगाव पण आहे ना. आताही लेकर मेलेले ऐकत ना आपल्याला, कुठं इकडे शेल्फ्या घे, चालत्या टेम्पूत, लग्नाला निघाला की वरच्या कॅबिनवर बसू तू, झाडाला धरी तू, टेम्पू लग्नात ठेव, तिथंच लॉम काढल्याला. म्हणजे इतके बावनेनं. त्यानेही समुद्रात आंघोळ करायला जायची नव्हती ना रख माझी बाबा. गेलं ते आंघोळीला, गेलं मेलं. पण जे पोरग मेलंय त्याचे वडील पंढरपुरातल्या मालकाला शिकवित होते. भाऊ, जगातला शिक्षण महर्षी एकच, भारतातला नाही, पृथ्वीवर जितके शिक्षण महर्षी असतील का गावसाहेब, त्याच्यातला 1 नंबरचा शिक्षण महर्षी सांदीपनी. आणि त्या सांदीपनीकडे पंढरपुरातला मालक शिकायला. साधू होते. शिक्षण आटपलं, साधूचं दर्शन घेतलं, दक्षिणा काय देऊ, काय नको म्हणले, मला हीच दक्षिणा आहे, तू माझ्याकडे शिकलास. चंद्र सूर्य येतोपर्यंत लोक म्हणतील जगाचा बाप तुमच्याकडे शिकला, याच्या पलीकडची कोणती दक्षिणा पाहिजे, चल निघ. पण देवाने विचार केला, जिनं भाकरी खाऊ घातल्या तिच्या पाया पडावं. मग सांदीपनीच्या पत्नीचं दर्शन घेतलं आणि म्हणले, आईसाहेब दक्षिणा काय देऊ. ती म्हणली, येडा आहेस का काय रे, आयुष्यभर जिच्या नवऱ्यानं काही मागितलं नाही त्याची बायको कशी मागल, मी येडी आहे का.
ज्याच्या नावाचं कुंकू लावते त्यानं आयुष्यभर कोणाच्या पुढे हात पसरला नाही आणि मी कशी मागेल ठीक आहे म्हणले. पण रडू लागली. भगवंताने विचारलं आई साहेब मागत नाहीत मग रडतात का? हेच तर मोठी खुबी असती. देवाने विचारलं रडताच का? काय नाही रे म्हणले. तू गेल्याच्या नंतर आता कोणाला पाहू म्हणले. बाकीचे लेकर काय नाही म्हणले. एकुलता एक मुलगा होता समुद्रात पडून मृत्यू पावला. पण तो मृत्यू जरी पावला तर तुला बघितलं दुःख वाटत नव्हतं. मी त्याला तुझ्यात पाहत होते. पण तू गेल्यावर कोणात पाहू? देवाच्या लक्षात आलं गुरुदक्षिणा देवाकडे आणि पोरग उठिलं. मृतपत्र जीवविला. दृष्टांत संपला. मागच्या 19 लोकांनी विनंती केली आमचं उठेव, नाही उठिलं. हो 11 वर्षाच्या एका ब्राह्मणाचं पोरग मेलतं, नाही उठिलं. सक्का भाऊ लक्ष्मण नाही उठिला. रावण नाही उठिला. लक्ष्मणाला जन उठिलं. सुषेण नावाचा डॉक्टर नाही उठिला. गंधमादन नावाचं वानर तितका भजण्या जगातच कोणी नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे सूरज खेडकर. ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे गंधमादनासारखा भजण्या जन्माला येणे शिल्लक आहे. मारुतीराय सारखा वारकरी नाही हे पैठणच्या मालकांनी सांगावं. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ आणि हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. मारुतीराय सारखा श्रेष्ठ वारकरी नाही. मारुतीराय सुद्धा ज्याला मानित होते हा गंधमादन नावाचा वारकरी होता. मारुतीराय तर अमर आहेत. गंधमादन मृत्यू पावल्याच्या नंतर जोपर्यंत मांस वलय का तोपर्यंत मेल्याच्या नंतर त्याच्या रक्ताचे थेंबही रामराम म्हणत होते. रामराम म्हणत होते. साधा वारकरी आहे का? 1 वर्ष पाऊसच नाही पडला. लंकेत पावसाला कमी नाही, पाण्याला कमी नाही, पण खारं पाणी. समुद्राचा वेढा, समुदाय गाढा, राक्षसाचा. चारी बाजूने समुद्राचा वेढा पण पाणी खारट आहे ना, कसं प्यायचं ते? मग पाऊस न पडल्यामुळे आवर्षण पाऊस पाणीच नाही. बिभीषणानं पत्र पाठीला आम्ही पाणी काय प्यावा. प्रभू रामचंद्रानं सांगितलं का वारकऱ्याची पुण्यतिथी केली नाही तुम्ही. त्या वारकऱ्याचं नाव गंधमादन आणि पुण्यतिथी केली तो दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया म्हणजे हनुमान जयंती होऊन 3रा दिवस. आजची कोणती तिथी? आज द्वितीय आहे म्हणजे उद्या पाऊस पडलाय. उद्या चैत्र महिन्यातल्या तृतीयाला अवकाळी पाऊस कुठेही पडेल. मोसमी पाऊस पडत असतो का? 10 वाजता समाधीचा उत्सव झाला आणि 12-1 वाजता त्या वारकऱ्याने आवाज दिला हे मेघराजा अरे जिवंतपणी भजन केलं असेल नवल नाही. अर्जुनाच्या अंगावरचे रोम भजन करीत होते नवल नाही, तो जिवंत होता. मी मेल्याच्या नंतर माझं रक्त रामराम म्हणत होतं. माझ्या इतका वारकरी मी काय मूर्ख आहे करे? आणि मी वारकरी ज्या गावात आहे त्या गावात जर लोकांना पाणी भेटणं नसेल तर मला वारकरी कोण म्हणेल? चैत्र महिन्यातल्या शुद्ध तृतीयाला पाऊस पडला आणि लंकेतले लोक तृप्त झाले. काय वारकरी असेल? पण यालाही उठील नाही प्रभू रामचंद्रानं, यालाही उठील नाही. आणि 8व्या अवतारात समुद्रात मनानं बुडून मेलेलं पोरग पंढरपुरातल्या मालकानं उठिलं म्हणून मालक नवल सांगतात.